आज भरपूर भाज्या वापरून मुलांसाठी एकदम झटपट अशी आपल्याला टिफिन रेसिपी बनवायची। तर त्यासाठी मी इथे गाजर घेतले, हे काकडी घेतली किसून, याचं पाणी पिळून घेतलेले, कोथिंबीर घेतली, हा वाटाणा घेतलाय थोडा, हा कोबी किसून त्याचंही पाणी पिळून काढलेले, हे थोडं तांदळाचं पीठ घेतले आणि हे जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतले। तर अगोदर आपल्याला मिक्सरमध्ये थोडेसे हे क्रश करून घ्यायचे वाटाणे। आता हे वाटाणे क्रश करून घेतले, तर हे एका वाटीमध्ये आपण काढून घेऊ। आता या सगळ्या भाज्या आपल्याला एका बाउलमध्ये मिक्स करून घ्यायच्या। अगोदर हा कोबी, काकडी, गाजर, हा वाटाणा आणि ही कोथिंबीर। तर यामध्ये आपल्याला मीठ, थोडी मिरची पावडर, थोडी भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि हे जाडसर घेतलेलं शेंगदाण्याचं कूट हे यामध्ये टाकून घ्यायचं। आता हे सगळं मी यामध्ये टाकून घेतले। आता यामध्ये आपल्याला टाकायचं तांदळाचं पीठ। आता मी यामध्ये 2 चमचे अगोदर पीठ टाकलेले, हे तांदळाचं पीठ आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं, गरज पडली तर जादा पीठ टाकायचं। आता हे चांगलं आपलं व्यवस्थित मिक्स झाले। याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला, गरज पडली तर एखादा चमचा घेतले। त्यामुळे काय होतंय, हा जो नाश्ता आहे आपला तो कुरकुरीत बनत नाही, म्हणून भाज्यांना भरपूर पाणी सुटतं मीठ मिरची पावडर टाकली की, त्यामुळे पाण्याची गरजच नाही। हे पहा, अजून थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ लागेल। एक चमचा, याला आपल्याला टिक्कीचा शेप देता आला पाहिजे। आता व्यवस्थित झालेले। अगदी थोडंसं ओलसर करण्याकरता आपल्याला 1 चमचाभर पाणी टाकायचंय। झाले आपल्याला, तर याला आपण याचा नाश्ता बनवून घेऊ। इथं आपल्याला तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। छान छोट्या छोट्या टिक्की बनवून घ्यायच्या। मस्त आपल्या आता या टिक्की थापून तयार आहेत। आता आपली दोन्ही बाजूने या तांबूस रंगावरती भाजून घ्यायच्या। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याला तीळ सुद्धा लावू शकता। आता या टिक्की आपल्याला सगळ्या उलटून घ्यायच्या। मी एक पाहिली अगोदर उलटून, छान मस्त भाजलेली। आता या सगळ्याच आपल्याला उलटून घ्यायच्या। यातल्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही कुठल्याही कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर अजून एखादी दुसरी आवडली तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। मस्त भाजलेत खाली। आता असेच वरती खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला अशाच क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या। दोन्ही बाजूने आपल्या छान असे टिक्की भाजली।
मस्त आहे. फक्त भाज्यांपासून बनवलेला हा नाश्ता आहे. ज्या भाज्या मुले खात नाहीत त्या भाज्या यामध्ये तुम्ही नक्की घालू शकता. आणि शेंगदाणा टाकल्यामुळे थोडेसे कुरकुरीतपणा येतो. आता आपल्याला हे काढून घ्यायचं. तर मस्त असं आपले हे फक्त भाज्या वापरून बनवलेली टिक्की तयार आहे. तर मुलांना ही पौष्टिक रेसिपी तुम्ही डब्यामध्ये नक्की करून देऊ शकता. तुम्ही ही सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर देऊ शकता. मस्त साधी, सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.